नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, 3 आणि 4 सप्टेंबरला दिल्लीमध्ये 56वी जी-एस-टी काउन्सिल मीटिंग होती आणि मित्रांनो 3 सप्टेंबर 2025 याच तारखेला पूर्ण जी-एस-टी काउन्सिलची मीटिंग एंड झाली आहे आणि कालच आपल्याला पूर्ण अपडेट पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, त्या अपडेटमध्ये एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसवर एक जबरदस्तपणे अपडेट आला आहे. आणि मित्रांनो, फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये आधीच जबरदस्त ग्रोथ आहे. आणि मित्रांनो, या ग्रोथला अजून वाढवण्यासाठी गव्हर्नमेंटने अजून जी-एस-टी रेट कमी केला आहे. म्हणजे मित्रांनो, पुढे जाऊन आपल्याला रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये अजून जबरदस्तपणे रॅली पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, करंटली बघितले तरीसुद्धा रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये एक जबरदस्त ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो, शेअर मार्केटचा एक रूल आहे की ज्या बिझनेसमध्ये ग्रोथ असते तिथेच रिटर्न बनण्याची जास्त अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. तर चला बघूया हा अपडेट. तर मित्रांनो, जी-एस-टी काउन्सिलने घोषणा केली आहे की रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट अँड कंपोनंटवरचा टॅक्स कमी करून 5% करण्याचा, ज्यामध्ये बायोगॅस प्लांट, वाइंड टर्बाईन, सोलार कुकर्स, सोलार वॉटर सिस्टम्स आणि फोटोव्होल्टेइक सेल्स इन्क्लूड आहे या आयटम्समध्ये. आणि मित्रांनो, याचा उद्देश आहे क्लीन एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरच्या ग्रोथला सपोर्ट देणे. आणि मित्रांनो, करंटलीसुद्धा रिन्युएबल एनर्जी बिझनेस जबरदस्तपणे ग्रो होत आहे. आणि मित्रांनो, या बिझनेसला अजून ग्रो करण्यासाठी गव्हर्नमेंटने त्यावरचा जी-एस-टी कमी करून 5% केला आहे. आणि मित्रांनो, पुढे जाऊन आपण हे पण बघणार आहोत की या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, जी-एस-टी काउन्सिलने घोषणा केली आहे की सोलार कुकर्स, सोलार वॉटर सिस्टम्स अँड त्याच्याशी रिलेटेड कंपोनंट्सवरचे जी-एस-टी रेट 12%ने कमी करून 5% करण्याची. आणि मित्रांनो, यामुळे क्लीन एनर्जी बिझनेस हा अजून ग्रो होईल. आणि मित्रांनो, हा एक रिन्युएबल एनर्जी म्हणजे क्लीन एनर्जी बिझनेस वाढवण्यासाठी पॉझिटिव्ह पाऊल गव्हर्नमेंटने उचलला आहे. आणि मित्रांनो, हे जे रिन्युएबल एनर्जी डिव्हाइसेस आणि कंपोनंट्सवरचे जी-एस-टी गव्हर्नमेंटने रिड्यूस करून 5% केले आहे, हे इम्प्लिमेंट होणार आहे 22 सप्टेंबर 2025 पासून. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया की या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 11.58%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 2.86% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.64%. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.67%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 8.26%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 0.81% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 42.26%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.67% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 45.49%. चला तर बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आणि मुकेश अंबानीजीची कंपनी स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.74%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे
0.41%. DISची होल्डिंग आहे 5.02% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 40.83%. आणि मित्रांनो, स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.73% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 27.62%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला देखील आपण स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 10.05%, DISची होल्डिंग आहे 15.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.82%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे बिलकुल 0. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.31%, FISची होल्डिंग आहे 2.68%, DISची होल्डिंग आहे 2.86% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 30.15%. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.30% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे बिलकुल 0. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.01%, FISची होल्डिंग आहे 1.85%, DISची होल्डिंग आहे 4.66% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.48%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.01% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे बिलकुल 0. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटकडून अनाउन्समेंट झाली आहे की रिन्युएबल एनर्जी डिव्हाइसेस अँड कंपोनंट्स वरचा GST रेट 12%ने 5% म्हणजे रिड्यूस होणार आहे. आणि मित्रांनो, हे इम्प्लिमेंट होणार आहे 22 सप्टेंबर 2025 पासून. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.